नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही असा आरोप होत असल्यामुळे अधिवेशनाचा कालावधी 1 किंवा 2 दिवस वाढण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान विधानसभेच्या वार्ताहर गॅलरीत शुक्रवारी प्रकाश पोहरे यांनी विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होत नसल्याने घोषणाबाजी करून नाराजी व्यक्त केली होती. त्याचाच परिणाम म्हणून अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर करारानुसार दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन किमान 3 ते 4 आठवडे घेणे बंधनकारक आहे. यातील प्रत्यक्ष कामकाजांचे दिवस किमान 15 दिवस अपेक्षित असताना यावर्षी फक्त 10 दिवस कामकाज होणार आहे. हा एक प्रकारे नागपूर कराराचा भंग असल्याची तीव्र भावना प्रकाश पोहरे, वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केली आहे. हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आमदारांनी विविध आयुधांचा वापर करून प्रश्न उपस्थित केले पाहिजे. मात्र काही ठराविक आमदार सोडता विदर्भातील बहुतांश लोकप्रतिनिधी प्रश्न उपस्थित करीत नसल्याचे दिसून येते. तारांकित प्रश्न, लक्षवेधी, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अशा आयुधांचा उपयोगही विदर्भातील आमदार करताना अधिवेशनात दिसले नाहीत. या उलट पश्चिम महाराष्ट्र, कोकण, पुणे, मुंबई या भागातील आमदार अधिक सजग असल्याचे दिसून येतात. या प्रश्नांची व्याप्ती अत्यंत कमी आहे असेही प्रश्न विचारताना आढळतात. मात्र विदर्भातील आमदार फक्त मूग गिळून गप्प बसलेले असतात. या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने विदर्भाच्या आमदारांकडून लोकांना जास्त अपेक्षा होती. ती फोल ठरली असा परफॉर्मन्स विदर्भातील आमदारांचा होता. आता उरलेल्या 2 दिवसात ते काय समस्या मांडतील असा प्रश्न पडतो. मंगळवारी मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे. मंगळवारी किंवा बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. या प्रस्तावात जनतेची नाराजी टाळण्यासाठी विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होईल असे सूत्रांकडून कळते. परंतु आतापर्यंत झालेल्या कामकाजात विदर्भ नदारद होता हेच खरे. ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.